श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज देवासमोर नतमस्तक होता, मनापासून पूजा करता, स्वामींचा जप करता, पण तरीही घरातली संकटे संपत नाहीत का? मनाला हवी तशी शांतता मिळत नाही का? कदाचित कळत नकळत तुम्ही तीच चूक करताय जी 99% लोक रोज करतात. होय, देवासमोर दिवा लावताना झालेली एक लहानशी चूक तुमची सगळी पुण्याई, तुमची सगळी भक्ती मातीत मिसळू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेसाठी आणि घरात सुखशांतीसाठी दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती, शास्त्रात काय गुपित लपले आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात सांगितलेला एक उपाय तुमचे आयुष्य बदलू शकतो. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे आपल्या लाडक्या कृपादृष्टी चॅनेलवर, जिथे आपण घेतो स्वामींच्या कृपेचा अनुभव आणि पाहतो जीवनाला दिशा देणारे संकेत. मित्रांनो, दीपो ज्योती परब्रह्म, दीपो ज्योती जनार्दन. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला फक्त उजेडाचे साधन मानले जात नाही, तर त्याला साक्षात अग्निदेवाचे स्वरूप आणि आत्म्याचे प्रतीक मानले जाते. जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो, तेव्हा आपण ईश्वराला साक्ष ठेवून सांगत असतो की माझ्या मनातील अंधार दूर कर आणि मला ज्ञानाचा प्रकाश दे. पण अनेकदा आपण फक्त एक सवय म्हणून किंवा करायचं म्हणून दिवा लावतो आणि इथेच आपली गडबड होते. स्वामी समर्थ नेहमी सांगत, कर्म शुद्ध तर फळ शुद्ध. जर कृतीच चुकीची असेल तर फळ मिळणार कसे? सर्वात पहिली आणि मोठी चूक जी बहुतेक घरात घडते ती म्हणजे दिव्याचे आसन. अनेक लोक गडबडीत देवासमोर थेट जमिनीवर किंवा पाटावर दिवा ठेवतात. शास्त्र सांगते दिव्याला कधीही थेट भूमीवर, जमिनीवर स्पर्श करू देऊ नये. त्यामुळे पृथ्वीवर भार होतो आणि त्या पूजेचे फळ मिळत नाही. उपाय: नेहमी लक्षात ठेवा, दिवा लावताना त्याच्या खाली तांदूळ, अक्षता किंवा फुलांच्या पाकळाचे आसन द्यावे. काहीच नसेल तर एक लहान तांब्याची किंवा पितळेची प्लेट खाली ठेवा. जेव्हा आपण दिव्याला सन्मान देतो, आसन देतो, तेव्हाच तो दिवा आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचवतो. स्वामींची सेवा करताना ही शिस्त पाळणे अत्यंत गरजेचं आहे. चूक क्रमांक 2: वात आणि दिशा. दुसरी चूक जी तुमच्या नशिबावर परिणाम करू शकते. वातीचा प्रकार आणि दिव्याची दिशा. बऱ्याचदा आपण बाजारातून आणलेल्या कोणत्याही वाती वापरतो किंवा दिवा कुठल्याही दिशेला तोंड करून ठेवतो. येथे 2 नियम लक्षात ठेवा. एक म्हणजे दिशा. तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या डाव्या हाताला असावा आणि तुपाचा दिवा उजव्या हाताला. दिव्याची ज्योत ही नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. दक्षिणेकडे तोंड करून दिवा कधीही लावू नका, कारण दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते. फक्त विशिष्ट पितृकार्यातच हे चालते. जर तुम्हाला घरात लक्ष्मी हवी असेल तर दिव्याची ज्योत उत्तर दिशेला ठेवा. 2. वात. स्वामींच्या सेवेत कापसाची वात सर्वोत्तम मानली जाते. पण जर घरात खूप कटकटी असतील, सारखे आजारपण येत असेल, तर लाल रंगाच्या धाग्याची कलावा, मौली वात बनवून तुपाचा दिवा लावा. याचा प्रभाव तुम्ही स्वतः अनुभवाल. चूक क्रमांक 3: तुटक्या किंवा जळलेल्या वाती. तिसरी चूक जी 99% गृहिणी नकळत करतात: जुन्या वातीचा वापर. सकाळी लावलेला दिवा संध्याकाळी तसाच असतो. काही जण त्यातच तेल ओततात आणि तीच जळालेली काळी पडलेली वात वर ओढून पुन्हा पेटवतात. स्वामी भक्त हो, हे अत्यंत अशुभ आहे.
देवासमोर नेहमी नवी वात आणि नवे विचार घेऊन जावे. वापरलेली जळालेली वात पुन्हा वापरल्याने घरात दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा वाढते. प्रत्येक वेळी नवीन कापसाची वात वापरा. जर अखंड दिवा असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण रोजच्या पूजेसाठी ही चूक टाळा. श्री स्वामी समर्थ असा जप करत नवीन वात वळा आणि मग पहा त्या वातीमध्ये किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चूक क्रमांक 4. दिवा विझवण्याची पद्धत. आता वळूया अशा एका चुकीकडे जी आपण पूजा संपल्यावर करतो. बऱ्याचदा काय होतं, वारा येतोय म्हणून किंवा काम झालं म्हणून आपण दिवा फुंकून विझवतो. मंडळी, अग्नीला फुंक मारणे म्हणजे साक्षात देवतेचा अपमान मानला जातो. आपल्या तोंडातून निघणारी हवा अशुद्ध असू शकते. जर दिवा शांत करायचा असेल, विझवायचा असेल तर त्याला फुंक मारू नका. उपाय: दिव्याची ज्योत तेलात किंवा तुपात हळूच बुडवून शांत करा किंवा हाताने वारा घालून शांत करा, पण तोंडाने फुंकू नका आणि शक्यतो दिवा आपोआपच शांत होऊ द्या. ते सर्वात उत्तम आहे. आता पाहूया स्वामींची शिकवण आणि अनुभव. एका भक्ताचा अनुभव आहे, ते रोज स्वामींची पूजा करत, पण मन अस्वस्थ असे. एके दिवशी एका सत्पुरुषाने त्यांना सांगितलं की अरे, तू देवाकडे अंधार घेऊन जातोयस, प्रकाश नाही. त्या भक्ताला समजले की तो तुटलेल्या आणि मळकट दिव्याचा वापर करत होता. त्या दिवशी त्याने स्वच्छ घासलेला दिवा, नवीन तूप आणि नवीन वात लावली. श्री स्वामी समर्थ मंत्राचा उच्चार केला आणि दिवा प्रज्वलित केला. त्या भक्ताने सांगितले की त्या दिवशी दिव्याच्या ज्योतीत मला स्वामींचे दर्शन झाले. तुम्हाला हे अंधश्रद्धा वाटेल, पण ही श्रद्धा आहे. जेव्हा आपण नियमाने आणि भावाने कृती करतो तेव्हा स्वामी धावून येतातच. दिवा हे फक्त एक साधन नाही, तर ते तुमचे आणि देवाचे कनेक्शन आहे. जाता जाता एक सोन्यासारखी टीप: दिवस मावळताना म्हणजे संधी प्रकाशाच्या वेळी, सांजवेळी घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुळशीपाशी दिवा नक्की लावा. या वेळेला लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. जो घराच्या उंबरठ्यावर प्रकाश ठेवतो त्याच्या आयुष्यातील अंधार स्वामी दूर केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे आजपासूनच नियम करा. दिवा स्वच्छ ठेवा, त्याला आसन द्या, दिशा तपासा आणि सर्वात महत्त्वाचे, दिवा लावताना मनात म्हणा, हे स्वामी, हा दिवा माझ्या घरासाठी नाही, तर माझ्या मनातील अज्ञानाचा अंधार घालवण्यासाठी आहे. तर स्वामी भक्त हो, या होत्या त्या चुका ज्या आपण टाळल्या पाहिजेत. तुम्हाला यातील कोणती चूक तुमच्याकडून होत होती हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली चूक कबूल करणे हीच सुधारणेची पहिली पायरी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि स्वामींच्या सेवेतील अशीच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृपादृष्टी चॅनेलला सबस्क्राईब करा. शेजारीच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा प्रत्येक संकेत तुमच्यापर्यंत आधी बोलेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.